तर खरात प्रकरणामध्ये कायदा काय असतो हे दाखवून द्या, असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सरकारला हे आवाहन केलेलं आहे. एफआयआर जो आहे तो पब्लिक करा आणि तो एफआयआर पब्लिक झाल्यानंतर नेमकं काय काय होत होतं, कुठे कुठे होत होतं, मलेशियात सांगितलं जात होतं का अजून कुठे काय सांगितलं जात होतं, हे सगळ्यांसमोर येईल. या प्रकरणातही गॉसिपचा पार्ट मोठा केला जातोय आणि कायद्याचं काम कमी करतोय. त्यामुळे जर चुकीचं काही झालं असेल, जर बळजबरीने काही गोष्टी झाल्या असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मात्र इथेही देखील कुठेतरी दोन धर्मामध्ये वाद लावण्याच्या अनुषंगानं सरकार त्या दिशेनं हे पाणी घेऊन चाललंय, त्या वळणाने हे पाणी घेऊन चाललंय, ही देखील शंका या निमित्ताने व्यक्त करत असताना जर सरकार खरोखर या प्रकरणाचा त्यांना फटका पाडायचा असेल तर त्यांनी ताबडतोब हा जो एफआयआर जो आहे हा पब्लिक करावा. चाकणकर मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मग राजीनामा दिला, असं सुळेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बोलावून राजीनामा घेतला असेल तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारला पाहिजे, कारण का माननीय मुख्यमंत्र्यांकडे अशी काहीतरी माहिती असावी की त्यांना बोलवून घेतलंय. तुमच्या चॅनलवर सांगण्यात आलं की त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या, त्याच्यामुळे हा त्यांच्या राज्यामध्ये चिंताजनक प्रश्न आहे. पण त्यांची जी युती आहे त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीनेच कोणातरी एखाद्या या पदावरच्या व्यक्तीला बोलवून जर सांगितलं असेल, जे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की तुम्ही राजीनामा द्या, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांनाच काहीतरी माहिती असावं. हा प्रश्न. तर जागतिक पर्यटनात महाराष्ट्र अग्रेसर हवा, असं शंभूराज देसाईंनी म्हटलं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये पर्यटन विभागाच्या मीडिया आणि ब्रँडिंग प्लॅन संदर्भात आयोजित बैठकीमध्ये शंभूराज देसाई हे बोलत होते. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावरती एक मजबूत ब्रँड म्हणून स्थापित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं. तर जालन्यातील जाफराबादमधील आयोजित कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची फटकेबाजी पाहायला मिळाली. नारायण कुचे आणि संतोष दानवे, मी नाराज आहे, मी मंत्री नंतर झालो, आधी आमची मैत्री आहे, मंत्र्यांच्या नादात हे मैत्री विसरले, त्यामुळे 25 कोटीतले 5 कोटी कापतो, असं मिश्किल वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलेलं आहे. दुसरे दोन माझे आमदार मित्र जे आहेत ह्यांच्याबद्दल जरा दोघांची भाषणं झाली आणि मी जरा दोघांच्या भाषणामुळे नाराज झालो. म्हणजे आपले संतोष दानवे पाटील असतील, नारायण कुचे साहेब असतील, यांनी सगळं सांगितलं, राजे असे, राजे तसे, राजे कमी बोलतात, जास्त काम करतात, हे ते. या दोघांनी पण सांगितलं नाही की राजे आमचे मित्र आहेत. मग मंत्री नंतर झालोय, आधी आमची मैत्री होती. हे मंत्र्याच्या नादामध्ये मैत्री विसरले, हे जरा चुकीचं काय. त्यामुळे जरा नाराज झाला. आता 25 कोटीतले 5 कोटी कापतो. राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलो, भाजपमध्ये आमदार झालो आणि आमची मैत्री तिघांची तेव्हापासून आमची जुळली. आता आमची मैत्री तशी 10 वर्ष, आता मलाच भाजपमध्ये 10 वर्ष झाली. आमची मैत्री 10 वर्षाची तरी आहे. आता 10 वर्षामध्ये आता पहिल्यांदा मला मतदारसंघात बोलवले, कार्यक्रमांमुळे उशीर झाला, त्यामुळे आता काय हातावर पाणी घालतात का तसंच पाणी पाजून पाठवून देतात माहीत नाही. आता बघूया थोड्या वेळानंतर कार्यक्रम झाल्यानंतर काय सांगतात. तर अमरावतीमध्ये तरुणीचं लैंगिक अत्याचार प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. हिंदू सरकारमध्येच हिंदू मुली सुरक्षित नसतील तर काय करावं, असं कडूंनी विचारलंय. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले तरी कुठे, असं बच्चू कडूंनी म्हटले. गुन्हेगारांची कोणती जात धर्म नसतो, तो गुन्हेगारच असतो, असं कडूंनी म्हटलेलं आहे. हिंदुत्ववादी सरकार केंद्रातही आहे आणि राज्यात पण आहे. मग आता हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदूच्याच मुली पुन्हा खतऱ्यात येत असेल तर आता काय करावं, कुणाला न्याय मागावा. जे एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले कुठं. गुन्हेगाराची कोणती जात नसतं, त्याचा कोणता धर्म नसतं, गुन्हेगारच असतो. त्यानं हिंदू मुलींसोबतच जो छळ केला तो मुस्लिम मुलींसोबत सुद्धा केला आणि मग सगळ्या मुस्लिम संघटनांनी एकत्र होऊन याचा विरोध केला पाहिजे.